नमस्कार. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे केदारी परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. काय रे, कुठे चाललायस? अरे कोण बोलतोय? मला फेकायला चाललायस? फेक फेक, बघू किती लांब फेकतोस ते. एक लक्षात ठेव, मला कितीही लांब फेकलंस ना तरीही मी फिरून तुझ्याकडेच येणार. तुझ्या आयुष्यात तू कुठलाही रस्ता घे, कुठलीही वळण घे, मी त्यात अंधार करायला नक्कीच येणार. कुठला रस्ता, कुठली वळण, कसला अंधार. मी ठरवलं, मी तुला नष्ट करेन. अरे बापरे, तू मला नष्ट करणार? ते कसं? मला जाळून टाकणार? जाळ जाळ, मी हवा इतकी प्रदूषित करेन की तुला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होईल. तू मला पाण्यात टाकणार, मग पिणार काय? मी सर्व पाणीही प्रदूषित करेन. तू मला जमिनीत पुरशील. मी सर्व जमिनीचा कस खराब करीन. एक लक्षात ठेव, मला संपवणं तुझ्या हातात नाही. आणि विसरू नकोस, मला तू जन्म दिलायस. जन्माची साऱ्या सांग कहाणी, तळहाती तुटलेल्या रेषा. मी तुला संपवू नाही शकत, पण मी ही चूक सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तुला रिसायकल करेन, वेगवेगळ्या रूपात तुलाच पुन्हा वापरेन आणि असाच मी तुझा सामना करेन. एक अशी गोष्ट जी आपण करू शकत नाही नष्ट, पण याचा पुनर्वापर आणि योग्य वापर हेच करेल आपले उज्ज्वल भविष्य स्पष्ट. विंध्य प्रदेशात एक शेतकरी राहत होता. त्याला गंगा नावाची मुलगी होती. लहानपणी ती आपल्या शेळी मेंढ्यांना घेऊन बऱ्याच ठिकाणी फिरायची. जेव्हा ही गुरं एका ठिकाणी गवत खात होती तेव्हा तिला एक विचित्र रोपटं दिसलं. तिला वाटलं हे रोपटं असंच सोडणं बरोबर नाही, म्हणून तिने ते मुळासकट उखडलं. मग तिने जमिनीपासून थोड्या उंचीवर दगडांच्या मधोमध ते रोपटं लावलं. रोज गंगा एका भांड्यातून जवळच्या तलावातून पाणी घेऊन यायची आणि त्या रोपट्याला घालायची. पण यावर्षी पुरेसा पाऊस त्या गावात न पडल्यामुळे त्या तलावात पाणीच नव्हतं. उन्हाळा देखील खूप असल्यामुळे तो तलाव अगदी कोरडा झाला होता. एकदा दुपारच्या वेळी गंगा त्या झाडाजवळ आली. गंगाला खूप तहान लागली होती. ती त्या झाडाखालीच झोपली. गंगाला भास झाला की त्या झाडावर माणसाचा चेहरा दिसतोय आणि तिने आवाज देखील ऐकला. गंगा, तू मला खूप दिवस पाणी घालून मोठं केलं आहेस. आता मी तुला पाणी देतो. जर तू माझं कुठलंही मूळ ओढलंस तर तुला पाणी मिळेल. तुझं पाणी पिऊन झालं की तू ते मूळ पुन्हा त्याच जागेवर ठेव. गंगाला यावर विश्वासच बसत नव्हता. ती इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा तिला त्या झाडाची मुळं दगडावर दिसली आणि ती जमिनीच्या आत गेली होती. तिने सगळी ताकद लावली आणि ती मुळं ओढली. लगेच त्या मुळांच्या बिळामधून पाणी बाहेर आलं. गंगा पुरेसं पाणी प्यायली आणि पुन्हा ते मूळ त्याच जागी ठेवलं. त्याच वेळी एक म्हातारा माणूस तिथे आला आणि तहानेमुळे तो बेशुद्ध पडला. गंगाने पुन्हा ती मुळं ओढली आणि त्या म्हाताऱ्या माणसाला पाणी आणून दिलं. पाणी पिताच तो माणूस शुद्धीवर आला. गंगाने ते मूळ पुन्हा त्या जागी ठेवलंच नाही. गंगाने पाहिलं की पाणी बाहेर येतंय आणि ती तिथेच उभी राहिली. पाणी त्या तलावात जात होतं. मला रोज पाणी घालून मोठं केलं आहेस. त्या बदल्यात मी या तलावात पाणी घालून तो तलाव भरेन. या तलावात नेहमी पुरेसं पाणी राहील याची मी काळजी घेईन. असं म्हणून तो चेहरा अदृश्य झाला. त्यामुळे त्या गावातील लोकांना कधीही पाण्याचा दुष्काळ जाणवलाच नाही.
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गज